सॅल्यूट तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंगमध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर आहे ना स्टॉक मार्केट. तर जसं तुम्ही तर बघू शकता, आज आहे 8 मे, संध्याकाळचे 6:31 होत आहेत. तर जसं तुम्ही तर बघू शकता की आपण मार्केटमध्ये उद्या काय होणार आहे, त्यानंतर मी कसं काम करतो, या सगळ्या प्रकारचे व्हिडिओज अपलोड करतो. जर तुम्ही अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येऊन जाईल. जर तुम्ही हा आपला रिसेंटचा व्हिडिओ बघितला नसाल, ज्याच्यामध्ये 6 मे मी सांगितलं होतं की उद्या 7 मे काय होऊ शकतं मार्केटमध्ये, जसं की तुम्ही तो बघू शकता. सोमवारी सांगितलं होतं की मंगळवारी काय होऊ शकतं. एक्झॅक्टली मार्केटमध्ये आपल्याला त्या पद्धतीच्याच गोष्टी इथं बघायला मिळालेल्या आहेत. सो जसं तुम्ही इथं बघू शकता, ओव्हरऑल आजचं मार्केट जर बघायला गेला, आपल्याला एक गॅपडाऊन बघायला मिळालं. जर निफ्टी 50 मध्ये बघितला गॅपडाऊन, त्यानंतर थोडंसं बाईंग मोमेंटम, सेलिंग, देन एक प्रॉपर बाईंग मोमेंटम बघायला मिळाला, देन परत सेलिंग मोमेंटम बघायला मिळाला आणि क्लोजिंग मात्र बाईंग साईडला झालं. ॲज कम्पेअर टू बँक निफ्टी बघितलं, बँक निफ्टी आपल्याला एक साइडवेज मोमेंटम बघायला मिळाला. आज एक्सपायरी होती, तरी पण मार्केटमध्ये आपल्याला एक साइडवेज मोमेंटम बघायला मिळाला. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल, अनेकदा सांगेन मी, तुम्ही बघा, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील. हे 2 व्हिडिओज पण बघा, खूप सारा इम्पॉर्टंट लर्निंग कंटेंट यातनं तुम्हाला मिळून जाईल. जसं मी ह्यामध्ये बोललो होतो की माझा व्ह्यू बाईंग साईडला तर आहे, मात्र मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट लेवल दिली होती, जी होती 48,720. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितला त्यांना ही गोष्ट लक्षात येईल. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं काय आहे की किती इम्पॉर्टंट आहे. आज मला तुम्हाला सांगायचं काय की आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे. मार्केटमधली एक इम्पॉर्टंट सायकोलॉजी आहे, मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला एका लेवलपर्यंतच तुमचा व्ह्यू ठेवायचा आहे, म्हणजे बायर किंवा सेलर. एका लेवल नंतर मग तुम्हाला एक लेवलच्या सारखं काम करायचं आहे. एक एक उदाहरण देतो. जसं की या दिवशी माझा जो व्ह्यू होता, तो होता टोटली बाईंग साईडला. बट मी तुम्हाला काय बोललो की जर 48,720 लेवल कसंही मार्केट ब्रेकडाऊन करू दे, गॅपडाऊन होऊन करू दे किंवा कसंही करू दे, मार्केटने तर कुठेही चान्स दिलेला नाही. तुम्ही जर बघितलं बाईंग साईडला कुठलाही पॅटर्न नाही, काही नाही, काय नाही. द मुवमेंट मार्केटने जर ब्रेकडाऊन केला, तुम्ही तर बघू शकता मार्केटमध्ये तिथून आपल्याला किती सुंदर पद्धतीमध्ये आपल्याला एक चांगला रिटर्न बघायला मिळाला. एक 483 पॉईंटचा वन साइडेड मोमेंटम बघायला मार्केटमध्ये मिळालेला आहे. सो ह्या गोष्टी आणि हा प्राइस पॉईंट लक्षात ठेवा की खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुमचा व्ह्यू काही पण असू दे, बट एक स्पेसिफिक लेवल तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे की जर ती लेवल क्रॉस झाली तर आपण मार्केटमध्ये मात्र आपला व्ह्यू चेंज करणार. होपफुली तुम्ही ह्या गोष्टी शिकतात, गोष्टी समजतात. जसं तुम्ही तर बघू शकता, या दिवशी मी स्पेसिफिक सांगितलं, बाईंगच्या साईडला कुठलाही मुवमेंटम असा प्रॉपर आपल्याला ब्रेकआउट, कुठलाही पॅटर्न बघायला मिळाला नाही. इथं जरी तुम्ही स्मूथली सेलिंग पोझिशन बोलला असता तरी देखील मार्केटमध्ये आपल्याला चांगला मोमेंटम बघायला मिळाला. जर अनालिसिस आवडत असेल, गोष्टी शिकायला मिळत असेल, तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. मॅक्सिमम लोकांना शेअर करायला देखील विसरू नका. चला जाणून घ्या की कशा पद्धतीने मी पर्सनली काम केलं आज आणि काल मंगळवार. तर जसं तुम्ही इथं बघू शकता, आज जो आपण प्रॉफिट बुक केला, तो एक चांगला प्रॉफिट बुक केला. जसं की तुम्ही इथं बघू शकता कशा पद्धतीने काम केलं, वन बाय वन थोडंसं जाणून घेऊया, त्यानंतर कालचं पण बघून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहित आहे की हा जो ग्रुप आहे, ह्याच्या आम्ही अजिबात कॉल किंवा टिप्ससाठी ठेवलेली नाहीये. ही टोटली लाईव्ह मार्केटसाठी, लर्निंगसाठी या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा प्री मार्केट लेवल्स, त्यानंतर 10 वाजून 5 मिनिटांनी सांगण्यात आलं की बाबा एडिट टू ऑस्टिस, आणि 10 वाजून 22 मिनिटांनी तर पोझिशन बनवण्यात आली. तर इथं कुठं पोझिशन बनवण्यात आली तुम्ही इथं बघू शकता, एक्झॅक्टली 10:22 ला इथं पोझिशन बनवण्यात आली. इथं तुम्ही बघू शकता 48,075, 48,075. त्यानंतर मी बेसिक टार्गेट, स्टॉप लॉस या गोष्टी दिल्या. 10:33 मी स्पेसिफिक सांगितलं की मी होल्ड आहे, लगेचच इमिजिएट सांगितलं की मी इथं होल्ड आहे. त्यानुसार मार्केट बॅक टू पवेलियन, मार्केट अप्पर साईडला आलं आणि लगेच मार्केटने मोमेंटम केला. या गोष्टी लाईव्ह मध्ये शिकायला मिळतात. तुम्ही इथं बघू शकता की एसएल हिट झाल्यानंतर मी होल्ड केलं. कधी होल्ड करायचं, कधी होल्ड नाही करायचं, कशा पद्धतीने ट्रेड घ्यायचा, आणि आपली प्रिन्स ट्रेडिंगची खासियत आहे, जिथून आपण ट्रेड बनतो तिथूनच मार्केटमध्ये मोमेंटम येतो. सो वन साइडेड एक मोमेंटम आपल्याला चांगला बघायला मिळाला. जसं की तुम्ही इथं बघू शकता, जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल, तुम्हाला आपला कोर्स घ्यायचा असेल, तुम्ही खाली दिलेला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर आहे त्याला कॉल व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता. सो ओव्हरऑल तुम्ही इथं बघितला की कशा पद्धतीने आपलं काम झालं. त्याच्यानंतर जर बघितला, काल काल आपले एसएल हिट झाले. जसं की तुम्ही इथं बघू शकता, काल एसएल हिट झालं. तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व होते का बघा, देताना किती द्यायचे, घेताना किती घ्यायचे. सो हे बेसिक थिंग्स आहेत. लॉस तुमचा नेहमी मिनिमाइज पाहिजे आणि तुमचं टार्गेट आहे ते मॅक्सिमम पाहिजे. तुम्ही इथं बघू शकता, असे ट्रेड होते, इथं एक्झिट बनलं होतं आणि तुम्ही हे देखील सगळं चेकआउट करू शकता. सो मी जास्त काही डीप जात नाही, तुम्ही स्वतः एकदा तुम्ही व्हिडिओ थांबून देखील बघू शकता. जसं की तुम्ही इथं बघू शकता, हे बघ. ओके, क्लिअर. चला, आता ओव्हरऑल ज्या पद्धतीने आता मार्केट घडत आहे किंवा ज्या पद्धतीने मार्केट आता मूव्ह होत आहे, तर काही आपण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या डिस्कशन करूया, जेणेकरून तुम्हाला पण लर्निंग्स मिळतील आणि तुम्हाला पण यातनं व्हॅल्युएबल कंटेंट मिळेल. ओव्हरऑल तुम्ही जर एक गोष्ट बघितला, उद्या मार्केट ट्रेंडिंग राहण्याचा चान्स जास्त आहे. असं नाही की अप्पर साईडलाच राहील. अप्पर साईड किंवा डाऊन साईड कुठेही ट्रेंडिंग राहण्याचा चान्स जास्त आहे. मी असं का म्हणत आहे, तुमचं बघितलं आज मार्केटनं रेंजमध्ये काम केलंय. जर तुम्ही आज दोन्ही चार्ट्स बघितला, तुम्ही निफ्टीचा पण चार्ट बघा आणि तुम्ही बँक निफ्टीचा पण चार्ट बघा, तुम्हाला निफ्टीमध्ये एक मोमेंटम दिसेल. 50 मध्ये मिनिट मध्ये का होईना एक प्रॉपर मोमेंटम दिसेल, ज्यामध्ये हाय क्रॉस केलेला आहे निफ्टीने. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला कुठेही मोमेंटम दिसणार नाही. जस्ट मोठ्या कॅन्डल्स, मोठं रिजेक्शन. निफ्टीमध्ये तुम्हाला असं दिसणार नाही. आज होती बँक निफ्टीची एक्सपायरी. सो एक्सपायरीचे हे मला असं वाटतं की मॅनिप्युलेशन म्हणा किंवा एक्सपायरीमुळे हे सगळ्या गोष्टी झाल्यात असं मला वाटतंय. आणि उद्या
उद्या कोणीही तर ट्रेड करणार नाही, म्हणजे जास्त लोकांचा इंटरेस्ट उद्या असणार निफ्टीमध्ये, तर उद्या निफ्टी साईडवेज राहू शकतं आणि आपल्याला बँक निफ्टीमध्ये मोमेंटम बघायला मिळू शकतो. सो हे जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ना, तुम्ही समजून घ्या की मार्केट कसं काम करतं. जर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुम्हाला त्यानुसार तुमची पोझिशन, त्यानुसार तुम्ही तुमचे ट्रेड्स मॅनेज करू शकता. त्यानंतर जसं तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये बरेच न्यूज फ्लो होत आहेत. म्हणजे तुम्ही जर आज बघत असाल तर इंटरनॅशनल लेवलचे मार्केट्स असू देत किंवा बाकीच्या काही न्यूज असतात, त्यात सगळे न्यूज तुम्ही बघणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मार्केट न्यूजनुसार खूप चालतं. समजा तुम्हाला तुमचा एखादा सेटअप असेल, जर तो कंटिन्युअसली तुमचे एसएल हिट होत असतील, तर समजून घ्या की तेव्हा मार्केटमध्ये न्यूज बेस्ड ट्रेडिंग चालू आहे. न्यूजमध्ये मार्केट कुठली स्ट्रॅटेजी, कुठलाही सेटअप, प्राइस ऍक्शन, प्राइस अनाज काही वर्क करत नाही, जस्ट न्यूजनुसार चालतं. जसं की कोरोनाच्या टाइममध्ये तिथं ना प्राइस ऍक्शन यूज आलं, ना प्राइस अनालाइज यूज आलं, ना कुठली गोष्ट आली. सो न्यूज पण तुम्हाला माहिती असणं, असं नाही की दिवसभर तिथंच बसायचं, बट ज्या महत्वाच्या न्यूज चालू आहेत त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे फोकस करा की बाबा तुम्हाला न्यूज कशा समजतील. चला जाणून घेऊ की उद्या माझा काय व्ह्यू आहे, उद्या मार्केटमध्ये मी कसं बघत आहे, ओव्हरऑल मी कशा पद्धतीने मार्केटला अनालाइज करत आहे. ऍज पर चार्ट उद्या मार्केटमध्ये मी जे बघत आहे तो आहे बाईंग साईडला. माझा व्ह्यू आहे उद्या मार्केटमध्ये एक बाईंग साईडचा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. मी बाईंग साईडचा मोमेंटम का बघत आहे? सगळ्यात पहिल्यांदा मला इथं क्लिअर कट एक डब्ल्यू पॅटर्न बनणार असं दिसत आहे. इथं तुम्ही बघू शकता हा एक डब्ल्यू पॅटर्न मार्केटमध्ये बनण्याचा चान्स आहे. मग मी बाईंग साईडलाच का बघत आहे? ओव्हरऑल मी बाईंगला इतका जास्त स्ट्रॉंग का आहे? जर इथं मी डेली टाइम फ्रेम मध्ये आलो तर तुम्ही इथं एक गोष्ट बघा, तुम्हाला इथं क्लिअरली दिसेल. जस्ट 1 मिनिट. तुम्ही इथं बघा क्लिअरली दिसेल 1 2 3 4 5 6 सलग 6 दिवस मार्केटमध्ये आपल्याला कंटिन्युअसली रेड कॅन्डल्स बघायला मिळाले. आणि ह्याच्या आधीचा चार्ट बघा तुम्ही, नॉर्मली मार्केट अशा पद्धतीने काम करत नाही, एक तरी ग्रीन कॅन्डल आपल्याला दिसणार, एकसारखं मार्केट कधी जात नाही आणि कंटिन्यू सेलिंगला पण आले. असं नाही की मार्केट थोडं थोडं थांबत आले, सेलिंगला पण आले. सो एक रिव्हर्सल उद्या आपल्याला बघायला मिळू शकतो. एक शॉर्ट कव्हरिंग, एक प्रॉफिट बुकिंग का होईना, एक छोटासा तर का होईना, मार्केटमध्ये मात्र एक बाइंग साईडचा मोमेंट आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि अशा सिच्युएशनला ना प्रत्येक बाहेरनं हार मानलेली असते की आता इथनं वर जाईल, इथून वर जाईल, इथून वर जाईल, इथून वर जाईल. आता त्यांची सगळ्यांची सायकोलॉजी होती की नाही आता मार्केट खालीच जाईल. सो त्यामुळे आता त्यांची सायकोलॉजी चेंज करण्यासाठी मार्केट उद्या बाईंग साईडचं मोमेंटम करू शकतं. प्लस मार्केटमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग पण येऊ शकते. उद्या जी मी ज्यांना टार्गेट करायला लागलोय ते ही आहेत, तुम्ही तर बघू शकता टार्गेट वन आपले हे आहेत. हे जे सेलर्स आहेत यांना आपण टार्गेट करू शकतो, आणि जे दुसरे आहेत ते ही आहेत. सो ह्यांना दोन लोकांना आपण टार्गेट करण्यासाठी उद्या मार्केटमध्ये प्लॅन करू शकतो. ओव्हरऑल जर आजचा दिवस बघितला, मी अजून का बघत आहे की मार्केटमध्ये मी बाईंगलाच बघत आहे. जर इथं 1 मिनिटचा चार्ट बघितला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. मी तर दोन लेवल्स हे करतो, ड्रॉ करतो, ही 1 आणि ही 2. ना मार्केटनं डे हाय क्रॉस केलाय, ना मार्केटनं डे लो क्रॉस केलाय. म्हणजे मार्केटमध्ये बायर्स पण आहेत, मार्केटमध्ये सेलर्स पण आहेत. कुणाचाही स्टॉप लॉस हिट झाला नाही. बट ज्या पद्धतीनं मार्केटनं बनवलंय स्ट्रक्चर, त्यानुसार तुम्ही इथं बघू शकता की ज्या पद्धतीने स्ट्रक्चर बनवत आहे तो हाय चान्स आहे की मार्केट एक अप्पर साईडचा मोमेंटम करू शकतो. जर तुम्ही कुठल्याही टाइम फ्रेमच्या चार्टमध्ये बघितला तर तुमच्या लक्षात येईल की सेलर्सना टार्गेट करण्याचा चान्स मार्केटमध्ये जास्त दिसतोय, कारण इथं प्रॉपर स्टेबल होऊन मार्केटने एक बाईंग कॅन्डल तर बनवलेलं आहे. सो फुल तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने मार्केटमध्ये मी व्ह्यू बनवलाय, कशा पद्धतीने मार्केटला मी बघत आहे. व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही कमेंट करायला पण विसरू नका. एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण काम करू शकतो. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, जर मार्केट आपल्याला फ्लॅट ओपन झालं तर आपण डायरेक्टली बाईंग साठी प्लॅन करू शकतो. जर मार्केट गॅप ओपन झालं तर थोडंसं सेलिंग अँड देन मार्केटमध्ये आपण बाईंगला प्लॅन करू शकतो. बट जर मार्केट जास्तच गॅप ओपन झालं तर मात्र मी टोटली सेलिंगला बघेन, कारण मग ओव्हरऑल मार्केटचं जे टार्गेट आहे ते अचीव होईल आणि परत मार्केट एक सेलिंगमध्ये येऊ शकतं. बट जर हाय क्रॉस झाला तर मी परत बाईंगला बघेन. आणि त्यानंतर जर गॅप डाऊन, तर गॅप डाऊनच्या सिच्युएशनला थोडेसे चेंजेस आहेत, मी बाईंग साईडलाच बघणार आहे. बट परत जसं की तुम्हाला माहिती आहे की लेवल्सनुसार आपल्याला काम करायचं आहे. 47,920 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. जर या लेवलला कसंही मार्केट ब्रेक करू दे, गॅपडाऊन होऊन करू दे, असं करू दे काही, ज्या क्षणाला 47,920 लेवल ब्रेकडाऊन होईल टोटली मी सेलिंग साईडला बघणार. रिझन काय? सिम्पल आहे. हे जे सेलर्स आहेत ते स्ट्रॉंग होणार परत. आणि हे सेलर्स आहेत, हे सिद्ध थोडेफार तर काही सेलर्स आहेत, कारण जसं मी तुम्हाला बोललो बाहेर सेलर दोन्ही पण आहेत, ते परत स्ट्रॉंग होणार. त्यामुळे 47,920च्या खालीचं मार्केट गेलं परत एकदा मी सेलिंग साईडलाच बघणार. सो होपफुली तुम्हाला अनालिसिस आवडला असेल, गोष्टी शिकायला मिळाल्या असेल, तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा विसरू नका, मॅक्सिमम लोकांना शेअर करा विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.